आता आम्ही जातो त्यांच्या भावाच्या साखरपुड्याला. माझी मम्मी आहे, हिच्या मुलाचं लग्न झालं 4-5 वर्षापूर्वी. तर ही बघा आणि ही वरमाई बघा, हिच्या पोरग्याचा साखरपुडा आणि हिच्याकडे बघा. नवरदेव मस्त सजून नटून लाजून गाडीत बसलाय. ड्रायव्हर माझा दादा आहे. आम्ही आता सर्वजण निघालोय. आता आपण नवरदेवला विचारू त्याच्या फिलिंग्स काय आहेत ते. अक्षय, तर आज तुमचा साखरपुडा आहे, कसं वाटतंय अक्षय? धाकधुक होतंय, पोटात भीतीचा गोळा परततोय. खरं आहे. आता थोडस काय होतं, पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा लोक 10 वेळा करतात. लोकांचं मला माहित नाही लोकांनी किती काय केलं ते, पण मी पहिल्यांदाच करतोय. त्याच्यामुळे मला आता काय होईल पुढे काय माहित नाही. पण माझे असे काकांची मुलं आहेत, काय माहिती फटके पडतात कडक फटके मिळतात. फटके पडतात की पडतोय. आणि तशीच कडक चपाती पण खावी लागते देशावरती घेऊन जायला. पुढे जायला आई वडिलांना सोडून अजून एकाची परमिशन घ्यायला लागेल. परमिशन नाही घेऊन जायला लागेल त्याचा मला टेन्शन आहे. पाठवायला गेले खर्च वाढला. मी आपला जनरल डब्यात येत होतो, आता मला तिकीट काढायला लागेल. तिकीट नाही भेटलं 900 रुपयाचं ट्रॅव्हलचं तिकीट काढावं, 1000 रुपयाचं जनरल डब्यात. त्याच्यामुळे ऍक्च्युली मी थोडासा सदम्यात आहे, पण ठीक आहे, आता करावं तर लागणारच. नाहीतर मग 60व्या वर्षी जेवण मिळायचं नाही. एखादा हाडूक मिसळलं तर मग काय प्रॉब्लेमच आहे, मग उपायची राहायची पाळी. जरा हवा लागली की ही लहान मुलं झोपलीच समजायची. डोक्याचा हात काढ. बघू दे रे बाबा. आता आम्ही नवरीच्या घरी पोहोचणार होतो, पण बाकीचे खूप माणसं मागे होते, तर आपण त्यांच्यासाठी थांबलो होतो की सगळे आपण एकत्र मिळून नवरीच्या घरी जायला. #अक्षयचा साखरपुडा. आता आम्ही आलो आहे. हे बघा माझं पोरग, तिच्या मामाने घेतलंय. सगळे आम्ही जातोय. हे गाणं ऐकू येते, तेच लगीन घर आहे. गाडीत बसली ती सगळी केस माझी अशी झाली, विचित्र झाली. जाऊ दे, चालतंय, सगळं चालतंय. मला सगळ्यात जास्त ही त्यांची एंट्री आवडली की आजूबाजूने सगळी आंब्याची झाडं आणि मधून माणसं जाणार. खूप थंडावा आणि सावली वगैरे खूप होती आणि मे महिना असून गरम सुद्धा झालं नाही. हे मुलीचं घर. आता साखरपुड्याच्या रीतीला सुरुवात झालेली आहे. अक्षय आमचा खूप नर्वस दिसतोय, खूप टेन्शन मध्ये दिसतोय. त्या नवीन वहिनीची एंट्री झालेली आहे. पहिली ओटी ही सासरकडून असते, म्हणून माझी आता मम्मी ओटी भरतीये. आमच्याकडे गाणं हे मस्ट आहे, काहीही असू दे. आणि माझे सगळ्यात मोठे काका खूप मस्त गाणं घालतात. आणि म्हणून तुझा मान या ठिकाणी भरलेला आई असल्या काशी आईच्या शब्दात दोन्ही सुकृताचा सांगडोळ बसव, 2 सुकृताचं मत मिळू, 2 गावच्या पांढरीचं मत मिळू आणि असल्या सुकृताचं सत मिळू. या लेकरांचं कल्याण करून दे. ठेवला नारो ठेवलं फूड, वायला विडा हे सगळं वाहून घे. काय चुकलं वाकलं असेल आई आवरून थावरून घे. या लेकरांना समजून दे आणि असल्या काशी आईच्या आई याच्यात देतो जाप माझा पुरून घे आणि संभाळ करून शिर्याट सर्वांची रखवाली करून बरं का. व्हिडिओ चालू केला नव्हता मी, आता चालू केला मी व्हिडिओ. तू बरं साखरपुडा होऊन आता आम्ही सगळे घरी जायला निघालेलो आहोत. रात्रीचे आम्ही सगळी भावंड हौजी खेळून झालो होतो. आता ही सगळी पैशांची मोजमापणी चालू आहे, कोणाला किती पैसे येणार आणि किती नाही येणार. एक काम कर, सकाळ उठल्यास पप्पाला भेट आणि रात्री झोपेवर पप्पा सोबत राहा. ऐक ना, वेळेला घेऊन पप्पा घालून म्हणते, पप्पा बोलले ते तुम सासू का आता काय ते म्हणत असते म्हणून सैया सैया मला हॅशटॅग मी पण करते. तू बन घेतली.
आता तू बोल. अकरा बोल. काने आला अरे नाही ते करतो ना माहिती ऐक तुम्ही मला इकडे तुम्ही बोल पप्पा अशीच आमची सगळी मस्ती रात्रीची 2-3 वाजेपर्यंत चालू होती. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.